या ठिकाणी बघितलं की इंट्रोडक्शन मोटरचं वर्किंग कसं आहे, मोटर कशी काय स्टार्ट होते. तुम्ही पाहिलं की तुम्ही काय केलं, सप्लाय दिला, तिथे काय आलं, स्टार्टिंग टॉर्क आला. ठीक आहे, ते पोल्समध्ये काय आलं, एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आला, फोर्स ऑफ काय आला, रिपल्शन आला. याच्यामुळे तिथे आला स्टार्टिंग टॉर्क. जेव्हाही असा कधीही स्टार्टिंग टॉर्क जेव्हा येतो तर तेव्हा त्या मोटरला आपण म्हणत असतो सेल्फ स्टार्टिंग मोटर, जिथे काहीतरी अमाऊंट ऑफ एक स्टार्टिंग टॉर्क राहतो. ज्याही मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क 0 राहतो त्याला आपण म्हणतो दॅट मोटर इज नॉट अ सेल्फ स्टार्टिंग मोटर. एक्झाम्पल आहे सिंक्रोनस मोटर. सिंक्रोनस मोटर इज नॉट अ सेल्फ स्टार्टिंग मोटर. जी सेल्फ स्टार्टिंग आहे ती आपली आहे इंडक्शन मोटर. आता बघा इथे जे आहे आपल्याला पाहिजे, आपण फक्त पाहिलं की मोटर स्टार्ट झाली, वर्किंग ऑपरेशन कसं होतं. आता जशी जशी मोटर स्पीड अप करणार, जसं जसं स्पीड वाढेल तसा तसा त्या ठिकाणी काय इम्पॅक्ट होतो, तिथे स्लिप कशी काय येते, ईएमएफ इंड्यूसवर काय फरक पडतो आणि फ्रिक्वेन्सीवर काय फरक पडतो. आता बघा आपण काय पाहिलं, आपण या ठिकाणी पाहिलं की हा आपला काय होता, इथे होता स्टेटर. स्टेटरला काय केलं होतं आपण, 3 फेज जी आहे वाइंडिंग दिली होती. सध्या याला फुल पिच असेम करतोय. आम्ही जे एक्झाम्पल घेतलं होतं आपण, इथे सगळे घेतले होते आपण क्रॉस, इथे घेतले होते आपण सगळेचे सगळे डॉट. ठीक आहे, ही आहे तुमची स्टेटर फ्रेम. ओके, याला 3 फेज सप्लाय दिला होता. इथे म्हटलं होतं की जेव्हाही तुम्ही 3 फेज सप्लाय देता, जोही अँड फ्रिक्वेन्सी एफ. ठीक आहे, तुम्ही जसाही इथे 3 फेज सप्लाय देता जसा फेज सिक्वेन्स राहणार, तसं इथे काय होणार आहे, या रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डची काय राहणार आहे, रोटेशन राहणार आहे. डायरेक्शन ऑफ रोटेशन तशी डिसाइड होणार जसा तुम्ही फेज सिक्वेन्स दिला. आता हे दिलं, इथे होता रोटर. मी म्हटलं होतं की रोटरमध्ये नेहमी काय करता, तुम्ही काय करता, रोटरला काय करता, शॉर्ट सर्किट करता. रोटरला काय करता, शॉर्ट सर्किट करता. या ठिकाणी झाला होता क्रिएट एन पोल, या ठिकाणी झाला होता एस पोल. इथे आपण म्हटलं होतं एक कंडक्टर आहे क्रॉस, इथे झाला होता डॉट. इथे ईएमएफ इंड्यूस कशी झाली होती हे बघितलं होतं आपण. ठीक आहे, मग अशा वेळेस इथे जो आहे प्रोड्यूस झाला होता एस पोल, इथे झाला होता एन. आपण काय पाहिलं होतं, एक मिनिट, जे आहे हे डॉट आणि क्रॉसला एकदा थोडंसं व्हेरीफाय करून घेऊ आपण. फ्लेमिंग्स राईट हँड रूलने हे झाला. इथे कंडक्टरवर ईएमएफ इंड्यूस होतोय, तर आपण इथे बघतो की रिलेटिव्ह स्पीड पाहतो. मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन होती, ती जर ती फिरते आहे क्लॉकवाइज डायरेक्शनने, आपण इथे म्हटलं होतं की आपण असं सप्लाय केलं आहे की ही फिरते आहे क्लॉकवाइज डायरेक्शनने एका स्पीडने ns इज इक्वल टू काय, 120 f डिवाइडेड बाय t. जसा तुम्ही काय करणार, जशी फ्रिक्वेन्सी देणार, जसे नंबर ऑफ पोल्स साठी तुम्ही वाइंडिंग डिझाइन करणार, या ठिकाणी काय होणार आहे, त्या स्पीडने काय होणार आहे, इथे रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड काय करणार, रिव्हॉल्व करणार. सोबत मी म्हटलं तर डायरेक्शन ऑफ रोटेशन कशावर, फेज सिक्वेन्सवर. अशा वेळेस जर तुम्ही पाहिलं की हा कंडक्टर काय करतो, हा कंडक्टर ही मॅग्नेटिक फील्ड फिरते आहे या डायरेक्शनने. जर मी पाहतोय, आपण जेव्हा फ्लेमिंग्स राईट हँड रूल लावतो, फ्लेमिंग्स राईट हँड रूल तिथे लावत असतो जिथे ईएमएफ इंड्यूस होते. ईएमएफ कुठे इंड्यूस होते, कंडक्टरवर होते. तर कंडक्टरवर लावला तर कंडक्टर चालला तर मागे, हा होता N2S, हे इथे आला होता डॉट. ओके, हे थोडंसं करेक्ट करायचं होतं. इथे काय आला होता, डॉट आला होता, इथे काय आला होता, क्रॉस आला होता. हे कसं, आपण एक लक्षात घ्यायचं की जे आहे सगळ्यांना एक छोटासा एक प्रॉब्लेम येणार. तो प्रॉब्लेम कसा सगळ्यांना आहे, सर मॅग्नेटिक फील्ड इकडे फिरते, मग तुम्ही डायरेक्शन ऑफ रोटेशन जी आहे याची मागे का घेतली. इथे एक लक्षात ठेवा, नेहमी आपण हा रूल कुठे लावतो, जिथे ईएमएफ इंड्यूस होतो तिथे. ईएमएफ इंड्यूस कुठे, तर कंडक्टर. मग तुम्ही पाहणार तर कंडक्टर कुठे चालला, तुम्ही काय पाहणार आहे, कंडक्टर कुठे चालला ॲज कम्पेअर्ड ऑर रिलेटिव्ह टू तुमचे जे आहे मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटमध्ये कंडक्टर कुठे चालला, मॅग्नेटिक फील्ड फिरते क्लॉकवाइज. पण आता जर तुम्ही पाहणार तर इथे मी म्हटलं की एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही ट्रेन मधून बाहेर बघत असाल, ट्रेन जर सरळ चालते, बाहेर बघत असाल, बाहेरच्या वस्तू तुम्हाला काय दिसेल, असं वाटेल की ते मागे चाललं, पण ऍक्च्युअली ते मागे चाललं का नाही, पुढे पण चालली, ट्रेन पुढे चालली. ठीक आहे, मग इथे काय झालं, हा आता या ठिकाणी आपण बघितलं की इथे यांच्यामध्ये आला होता फोर्स, इथे काय आला होता, फोर्स आला होता. हा फोर्स आला होता, जसा फोर्स आला तुमचा काय होणार आहे, हे काय होणार आहे, हे काय होणार, रिव्हॉल्व, हे काय होणार आहे
रिव्हॉल्व होणार. आता बघा एक एक गोष्ट आपल्याला प्रॉपरली बघायची. हे तर फक्त मी स्टार्टिंग सांगितलं की मोटर स्टार्ट कशी झाली. आता मला पाहिजे आहे की ही रनिंग कंडिशनवर कशी येते आणि रनिंग कंडिशनला कुठल्या गोष्टी आपल्याला बघावं लागते. आणि या ठिकाणी या रोटरचं जे म्हटलं आपण पहा कंडिशन, कुठलीही मोटर तेव्हाच फिरते, कुठलीही मोटर तेव्हाच फिरते जेव्हा स्टेटर नंबर ऑफ पोल्स आणि रोटर नंबर ऑफ पोल्स इक्वल आहे. फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, कोणत्याही रिव्हॉल्विंग मशीनची ही कंडिशन. दुसरं, हे जे आहे येथे जे स्टेटर पोल्स आणि रोटर पोल्स आहे हे एकमेकांना दिसले पाहिजे स्टेशनरी. और याला म्हणतो आपण स्टेटर एमएमएफ आणि रोटर एमएमएफ हे काय असले पाहिजे, स्टँड स्टिल असले पाहिजे इन स्पेस. स्पेस म्हणजे एअर मध्ये. एअर मध्ये म्हणजे काय की ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे याला हा एस पोल जेव्हा स्टेशनरी दिसेल तेव्हाच काय होणार, हा फिरणार. ठीक आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये काय येणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार. याच्यामध्ये काय येणार, फोर्स ऑफ रिपल्शन येणार. इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इथे फोर्स ऑफ रिपल्शन, जेव्हा हे एकमेकांना स्टेशनरी दिसेल. आता आपल्याला याच गोष्टी समजून घ्यायच्या की कसं होत आहे, काय होत आहे. या ठिकाणी रनिंग कंडिशनला काय होणार की जिथे आता जे आहे चेंजेस होणार, छोटे छोटे कुठले चेंजेस होणार. आता बघा जे असते, मला एक सांगा ईएमएफ इंड्यूस झाला. ईएमएफ इंड्यूस झाला, आपण असं म्हणू की जो ईएमएफ इंड्यूस झाला याला म्हणतो E2 म्हणतो. E2 आहे तुमचा रोटरचा ईएमएफ इंड्यूस. सध्या ते फक्त ईएमएफ इंड्यूसच घ्यायचं. तर स्टँड स्टिल वेगळा, तो रनिंग कंडिशनला वेगळा होतो. कसा होतो ते पण बघा. जर मी E2 म्हटलं, जो ईएमएफ इंड्यूस आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू करायचा तुमच्या रिलेटिव्ह स्पीडच्या. ठीक आहे, रिलेटिव्ह स्पीडच्या. आतापर्यंत आपण फक्त एवढंच म्हटलं की ईएमएफ इंड्यूस डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्पीड. स्पीड वाढवली की ईएमएफ इंड्यूस वाढते. डीसी मध्ये याच्याबद्दल खूप डिटेल दिसेल आपलं जे आहे डिस्कशन झालेलं आहे. तर आता इथे मी म्हणतो रिलेटिव्ह स्पीड. आता रिलेटिव्ह का बरं म्हणतो, एक लक्षात घ्या, जेव्हा डीसी पाहत होते ते डीसी मध्ये काय होतं, डीसीची जी मॅग्नेटिक फील्ड होती ती होती स्टेशनरी. एनएस पोल तशीच्या तशी झाली. फिरायचा फक्त रोटर, फिरायचा काय फक्त रोटर. मग अशा वेळेस एकच गोष्ट फिरणारी. पण या केस मध्ये पहा काय काय फिरते. इथे स्टेटर तर स्टेशनरी आहे, पण जी स्टेटर ती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली ज्याला आपण आरएमएफ म्हणतो, ही काय आहे तुमची रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड आहे. पहिले ही फिरते कोणत्या स्पीडनी, एनएस स्पीडनी. आता मग रोटरवर ईएमएफ इंड्यूस झालं. आता रोटरवर ईएमएफ इंड्यूस झालं, रोटरला काय केलंय, रोटरला तुम्ही काय केलंय, शॉर्ट सर्किट केलं. रोटरला काय केलंय तुम्ही, शॉर्ट सर्किट केलाय. जर शॉर्ट सर्किट केलं आहे तर या ठिकाणी रोटर पहिले तर स्टँड स्टिल होता, ईएमएफ इंड्यूस झाला. इथे स्पीड रिलेटिव्ह आली. स्पीड काय आली, रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे काय, तुम्ही याच्या रिस्पेक्ट मध्ये स्पीड पहा. ठीक आहे, इथे स्पीड रिलेटिव्ह आली म्हणजे काय आली, तेव्हा एकच स्पीड, ही सिंक्रोनस स्पीड असते. ठीक आहे, आता बघायला आता रोटर फिरायला लागला. मला सांगा रोटर काय आला, फिरायला लागला. ईएमएफ इंड्यूस झाला, करंट फ्लो झाला. ठीक आहे, फिरायला लागला. आता एक स्पीड आहे का, आता दोन स्पीड आहे. एक तुमची आरएमएफ ची स्पीड जी आपण म्हणतो नेहमी सिंक्रोनस स्पीड राहते. दुसरी जी स्पीड आली ती इथे आली रोटरची स्पीड. रोटरची स्पीड म्हणतो येणार, रोटरची स्पीड, रोटर बॉडी. रोटर बॉडी एक लक्षात घ्या. एनएस ला काय मेंशन केलं आपण, एनएस ला इथे मेंशन केलं आहे एनएस इज द स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, कधीही असू द्या रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डची जी स्पीड असणार आहे ती एनएसच राहणार. ती कधी चेंज नाही होणार. ती कशी राहते, काय राहते याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. आता बघा, जर मी म्हटलं की ऍट स्टँड स्टिल कंडिशन, आपल्याला स्पीड बघायची ऍट स्टँड स्टिल. ऍट स्टँड स्टिल कंडिशन म्हणजे स्टँड स्टिल म्हणजे काय, तुमचा रोटर काय फिरला नाही. ऍट स्टँड स्टिल म्हणजे काय, तुम्ही सप्लाय दिला, ही अशी पोल्स क्रिएट झाले. ऍट स्टँड स्टिल कंडिशन रिलेटिव्ह स्पीड पहा किती राहते, रिलेटिव्ह स्पीड राहते तुमची, हा जो E2 राहते, हा E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NS. कारण एकच स्टँड स्टिल. स्टँड स्टिल म्हणजे काय, स्टँड स्टिल म्हणजे NR इज इक्वल्स टू 0. NR काय आहे, NR ला मेंशन करून द्यायचं, NR इज द स्पीड ऑफ रोटर बॉडी. NR काय आहे, NR इज द स्पीड ऑफ रोटर बॉडी. मग अशा वेळेस तुम्ही पाहिलं की काय झालं, E2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, NS. EMF इंड्यूस काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, रिलेटिव्ह स्पीड. स्पीड सगळ्यात जास्त आहे. आता असं जर बघा गेलं तर आपल्याला एक रिलेशन मध्ये F इज इक्वल्स टू NP डिवाइडेड बाय 120.
AC आहे तर त्याला फ्रिक्वेन्सी राहणार, AC आहे तर त्याला काय राहणार, फ्रिक्वेन्सी राहणार. जर फ्रिक्वेन्सी राहणार तर फ्रिक्वेन्सी डिपेंड कशावर करते, पोलचं सारखेच आहे. स्टेटरचे पोल घ्या की रोटरचे पोल घ्या स्पीडवर. पण मी म्हटलं की स्पीड ही कधीही जी आहे ॲब्सोल्यूट नाही राहत. ठीक आहे, स्पीड ही नेहमी राहते रिलेटिव्ह, की तुम्ही कोणाच्या तरी रिलेटमध्ये पाहता. मग अशा वेळेस जी फ्रिक्वेन्सी इथे ईएमएफ इंड्यूस होत आहे त्याची फ्रिक्वेन्सी मी म्हणतो F2. ठीक आहे, थोडंसं समजून आता माझा F असा राहतो ते F2 काय आहे, रोटरची फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीचा ईएमएफ इंड्यूस होत राहिला ही पण काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असणार आहे NS. हे काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असणार आहे NS. F NS इथे काय NP डिवाइडेड बाय 120. पण हे जे आहे तुम्ही जर याला स्टेटरची म्हटली तर स्टेटरची तर तुम्ही फिक्स फ्रिक्वेन्सी दिली F. फिक्स फ्रिक्वेन्सी आहे, फिक्स पोल्स आहे, त्याच्यामुळे इथे काय आला, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक NS आहे. कारण इथे तुम्ही सप्लाय दिला. पहा काय झालं, सिक्वेन्स काय, तुम्ही याला सप्लाय दिला, याला सप्लाय दिला, याला एक फ्रिक्वेन्सी आहे, त्या एका पोल साठी तुम्ही काय केलं, या ठिकाणी वाइंडिंग बाउंड केली. म्हणजे हे तुमची इनपुट आहे ना, आउटपुट काय NS काय आहे, सिंक्रोनस स्पीड. और याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड, जी रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची काय आहे, स्पीड आहे. ठीक आहे, हे तुम्ही दिलं. आता इथे हे प्रोड्यूस झाले, याच्यामुळे याच्यात ईएमएफ इंड्यूस झाला, यालाच तर म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यामुळे याला इथे ईएमएफ इंड्यूस झाला. ईएमएफ इंड्यूस झाला. आता मला एक सांगा, ईएमएफ इंड्यूस झाला तर किती होणार. ठीक आहे, ईएमएफ इंड्यूस झाला तर किती होणार. ठीक आहे, हे कोण सांगते, हे सांगते फॅराडे. फॅराडेने काय सांगितलं की जेव्हा कंडक्टर फ्लक्स कट करेल, पहिला लॉ फ्लक्स कट करेल तर काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार. दुसरा लॉ काय सांगते, किती होणार डिपेंड करते म्हणजे फ्लक्स लिंकेजेसवर. फ्लक्स लिंकेजेस म्हणजे काय, किती फ्लक्स कट करते. हे फ्लक्स कट करणं डिपेंड करणार आहे तुमच्या स्पीडवर. जेवढी स्पीड असेल त्याच्यानुसार काय करेल, फ्लक्स कट करेल. तर आता यांनी फ्लक्स कट केले तर ईएमएफ इंड्यूस झाला. आता ईएमएफ इंड्यूस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, स्पीड आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी पण काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, स्पीड आहे. आता बघा, आता या ठिकाणी मोटर फिरायला लागली, हे समजून घ्यायचं आहे प्रॉपर. ठीक आहे, एकदा हा कन्सेप्ट प्रॉपरली कळलं तर तुम्हाला इंडक्शन मोटर मध्ये कशातही प्रॉब्लेम जात ना, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ना वर्किंग मध्ये. और या ठिकाणी इथे तुमच्या ज्या कंडिशन्स असू द्या, ब्रेकिंग असू द्या, काहीही असू द्या, स्पीड कंट्रोल असू द्या, हे तुम्हाला इझिली कळते. तर आता काय झालं, आता जसं या ठिकाणी हे आले पोल्स क्रिएट झाले, याने काय केलं, करंट फ्लो केला. करंट फ्लो मुळे काय झालं, पोल्स आले, पोल्स मुळे काय झालं, या ठिकाणी फोर्स आला, फोर्स आला तर काय आला, टॉर्क आला. मी म्हटलं की इथे डायरेक्शन ऑफ रोटेशन, इथे डायरेक्शन ऑफ रोटेशन नेहमी सांगते लेन्झ लॉ. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ ईएमएफ इंड्यूस जर बघत असेल, डायरेक्शन ऑफ ईएमएफ इंड्यूस कोणी सांगितलं, फ्लेमिंग्स राइट हँड रूल. डायरेक्शन ऑफ ईएमएफ इंड्यूस आपण काय लावला, फ्लेमिंग्स राइट हँड रूल लावला. पण जर डायरेक्शन ऑफ रोटेशन जर बघायचं असेल तर डायरेक्शन ऑफ रोटेशन नेहमी तुम्हाला सांगते लेन्झ लॉ. लेन्झ लॉ काय म्हणते, जो इफेक्ट आहे तो काय करते, त्याच्या कॉजला काय करते, अपोज करते. जो इफेक्ट आहे त्याच्या कॉजला काय करते, अपोज करते. तर इफेक्ट पाहू आपण. कॉज बघा काय आहे, इफेक्ट आहे तुमचा टॉर्क. ठीक आहे, टॉर्कला कोणी प्रोड्यूस केलं, करंटने. करंटला कोणी प्रोड्यूस केलं, या ईएमएफ इंड्यूसने, जो E2 होता ते. ईएमएफ इंड्यूस कोणामुळे प्रोड्यूस झाला, ईएमएफ इंड्यूस झाला प्रोड्यूस रिलेटिव्ह स्पीड. तर हा काय झाला, हा झाला तुमचा कॉज. सगळ्या काही गोष्टी ज्या होतात आहेत त्या होतात आहे रिलेटिव्ह स्पीड मुळे. रिलेटिव्ह स्पीड कोणाची, की कंडक्टर स्टेशनरी होता, मॅग्नेटिक फील्ड होता, रोटेटिंग होती. रिलेटिव्ह स्पीड आली कोणती, NS. कोणती, NS. तर हा काय झाला तुमचा कॉज झाला. इफेक्ट कोणता आहे, इफेक्ट आहे टॉर्क. हा काय आहे, हा आहे इफेक्ट. पाहता मी काय म्हटलं आणि हे प्रूव्ह करून देतो तुम्हाला, हे प्रूव्ह करून देतो की कसं राहते या ठिकाणी. आता मला सांगितलं लेन्झ लॉ काय म्हणते, लेन्झ लॉ म्हणजे जो इफेक्ट आहे तो त्याच्या कॉजला काय करते, अपोज करते. टॉर्क कोणामुळे आला, करंटमुळे. करंट कोणामुळे आला, व्होल्टेजमुळे आला. व्होल्टेज कोणामुळे आला, रिलेटिव्ह स्पीडमुळे. आता या ठिकाणी काय होतं, इथे लागतं लेन्झ लॉ. लेन्झ लॉ काय म्हणते की आता हा जो इफेक्ट आहे हा याच्या कॉजला अपोज करेल, हा याला अपोज करेल, म्हणजे हा याला काय करेल, कमी करेल. या स्पीडला काय करेल,
कमी करेन तर स्पीडला कमी कसं करणार, स्पीडला कमी कसं करणार, स्पीडला कमी करणार कोणती स्पीड, रिलेटिव्ह स्पीड. कोणती स्पीड, रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीडला कमी कसा करणार, हा रोटर फिरेल त्या डायरेक्शन, रोटर फिरेल त्या डायरेक्शननी ज्या डायरेक्शननी फिरते आहे तुमची रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड, ज्या डायरेक्शननी फिरते आहे तुमची रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड. याला प्रोड्यूस कोणी केलं होतं म्हटलं, करंटनी. करंटला कोणी, व्होल्टेजनी. व्होल्टेजला कोणी, रिलेटिव्ह स्पीडनी. रिलेटिव्ह स्पीड कशी आली होती, कंडक्टर स्टेशनरी होता, कंडक्टर स्टेशनरी होता, मॅग्नेटिक फील्ड रिव्हॉल्विंग होती, फ्लक्स कट झाले, ईएमएफ इंड्यूस झाला, करंट फ्लो झाला. करंट काय झाला, फ्लो झाला. मग आता अशा वेळेस काय होणार आहे, आपल्याला तर तेच आहे की फ्लक्स कट झाले तर ईएमएफ इंड्यूस होणार, करंट फ्लो होणारच. वाइंडिंग शॉर्ट सर्किट केली तर याला काय करेल, तो अपोज करेल. अपोज कसा करेल, रिलेटिव्ह स्पीडला कमी करेल. रिलेटिव्ह स्पीड कमी कशी होणार, आता रोटर फिरेल त्याच डायरेक्शननी. मी इथे म्हटलं की जर एक जण एका या स्पीडने धावतोय एका डायरेक्शनमध्ये, ठीक आहे, आणि दुसरा पण धावतोय त्याच डायरेक्शनला, ठीक आहे. जर दोघंही सेम डायरेक्शनने इथे धावत असेल तर अशा वेळेस दोघांची रिलेटिव्ह स्पीड होऊन जाते ns मायनस काय, nr. जर सेम डायरेक्शनने असेल तर काय असते, सबट्रॅक्शन होत असते. अपोजिट डायरेक्शनने काय होत असते, ऍडिशन होत असते. याला स्पीडला कमी करायचं, कमी करायचं तर हा फिरेल कोणत्या डायरेक्शनने, याच डायरेक्शन. फिरेल कोणत्या डायरेक्शनने, याच डायरेक्शनने. आता हे ना याला मी जे सांगतो आहे त्याला केअरफुली बघायचं, खूप केअरफुली बघायचं. अंडर रनिंग कंडिशन, आता काय आला आपण पाहतो आहे, अंडर रनिंग कंडिशन, ठीक आहे. अंडर रनिंग कंडिशन म्हणजे आता येणार 0 नाहीये, आता येणार 0 नाहीये. मोटरने काय केलं, स्पीड अप केलं, मोटर फिरायला लागली फास्ट मध्ये फिरायला लागली. आता जे आहे E2 काय होणार, जरा E2 चं नाव नंतर चेंज करेन ना मी, इथे थोडीशी जागा ठेवून द्यायची, याचं नाव मी चेंज करेन पुढे. E2 काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आता स्पीड रिलेटिव्ह झाली ns मायनस झाला nr. मी नाव चेंज करेन याचं, मी याचं नाव चेंज करेन, तो E2s बनतो की त्याला म्हणतो ऍट स्लीप. अजून स्लीप कन्सेप्ट सांगितला नाही, मग थोडंसं त्याच्यासाठी आपण थांबू. म्हणून इथे मी नावासाठी सांगतो की नाव मी याला चेंज करेन पुढे. मग आता काय झालं, ईएमएफ इंड्यूस काय झाला, मला एक सांगा. पहा पहिले कंडक्टर स्टेशनरी, फ्लक्स काय होते, रोटेटिंग, फ्लक्स कट झाला, ईएमएफ इंड्यूस झाला. आता बघा काय होतं की तुमचा कंडक्टर हे रोटेट व्हायला लागला, फ्लक्स हे चेंज व्हायला लागले. याच्यामध्ये काय येणार आहे, आता रिलेटिव्ह स्पीड येणार आणि हे दोन्ही काय होणार आहे, एकाच डायरेक्शनने होणार. हा पण फिरतो याच डायरेक्शनने, मॅग्नेटिक फील्ड फिरते त्याच डायरेक्शनने. मग मला एक सांगा, आता काय झालं, आता जी स्पीड होती रिलेटिव्ह, ज्याला आपण म्हणतो स्पीड इज ऑलवेज रिलेटिव्ह, जी रिलेटिव्ह स्पीड होती ही काय झाली, कमी झाली, कारण की दोन्ही सेम डायरेक्शनने धावतात, ठीक आहे. आता मला एक सांगा, जर मी F2 ची गोष्ट केली तर F2 याचंही नाव चेंज करेन. इथे काय होणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल काय होणार आहे, ns मायनस काय होणार आहे, nr. ns मायनस काय येणार आहे, nr येणार आहे. तर आता या ठिकाणी बघा फ्रिक्वेन्सी पण काय झाली, चेंज झाली. फ्रिक्वेन्सी पण काय झाली, चेंज झाली, फ्रिक्वेन्सी पण कमी झाली. आता मी म्हटलं होतं इथे म्हटलं की या दोघांमध्ये, कोणामध्ये, या पोल्स मध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय असायला पाहिजे की हा एन पोल याला काय दिसायला पाहिजे, स्टेशनरी दिसायला पाहिजे. हा काय दिसायला पाहिजे, हा एन पोल याला काय दिसायला पाहिजे, एस पोलला काय दिसायला, स्टेशनरी दिसायला पाहिजे. तेव्हाच काय येणार आहे, तेव्हाच या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन येणार, तेव्हाच काय येणार आहे, टॉर्क येणार, तेव्हाच काय येणार, टॉर्क येणार, अदरवाइज टॉर्क नाही येणार. मग तशा सिच्युएशनला ते इथे सर फ्रिक्वेन्सी तर चेंज झाली, फ्रिक्वेन्सी चेंज झाली, पोल तेच आहे, तर याची पण स्पीड चेंज होणार. पण हे असं होत नाही. हे कसं होते, याला एक स्टेप बाय स्टेप सांगतो आहे, त्यालाच प्रॉपरली तुम्हाला बघायचं आहे. आता हे झालं, ठीक आहे, अंडर रनिंग कंडिशन. आता मला एक सांगा, जर मी काय केलं, मी इथे दिला सप्लाय दिला 50 हर्ट्ज, ठीक आहे, आणि मोटर आहे 4 पोल, 50 हर्ट्ज 4 पोल. जर मी ns कॅल्क्युलेट केला तर ns किती येणार आहे, 120 मल्टिप्लाय बाय 50 डिवाइडेड बाय 4 which is equals to किती येणार आहे, 1500. 1500 आरपीएम. मोटर फिरू राहिली, मोटर स्पीड अप झाली, मोटरचं काय झालं, स्पीड अप झालं, फिरायला लागलं. हे काय झालं, 1500. आता मला एक सांगा, जर अशी कंडिशन आली की रोटर
रोटर काय आहे या ठिकाणी फिरायला लागला तुमच्या इथे सिंक्रोनस स्पीडवर. म्हणजे काय कंडिशन काय म्हटलं की रोटर स्पीड इज इक्वल्स टू काय झाली सिंक्रोनस स्पीड झाली. ठीक आहे, मी याला रिपीट करतोय, खूप साऱ्या गोष्टी रिपीट करतोय, हे आपल्याला कंटिन्युएशन मध्ये त्याला बघायचं. तर जर अशी कंडिशन आली nr इज इक्वल्स टू ns म्हणजे रोटर फिरायला लागला सिंक्रोनस स्पीड, मला सांगा रिलेटिव्ह स्पीड किती होईल दादा? 0. कारण हे पण सिंक्रोनस स्पीडने फिरेल, हा रोटर पण काय करेल सिंक्रोनस स्पीडने फिरेल, हे एकमेकांना तर स्टेशनरीच दिसेल ना. हा जर याच्याकडे बघत असेल आणि फिरू राहिले, हे एकमेकांना काय दिसणार आहे स्टेशनरी दिसणार आहे. हे जर एकमेकांना स्टेशनरी दिसेल तर अशा वेळेस तुमचा ईएमएफ इंड्यूस किती होणार? 0. ईएमएफ इंड्यूस 0, करंट 0, टॉर्क 0. जर टॉर्क 0 असेल तर इथे रोटेशनल मोशन येणार आहे का? नाही येणार. म्हणजे काय होणार? म्हणजे या ठिकाणी बघा का, म्हणजे या ठिकाणी रोटर कधीच सिंक्रोनस स्पीडवर फिरू शकत नाही और त्याच्या वरती तर जाऊ शकत नाही. त्याच्यावरती पॉसिबलच नाही आहे की तो त्या सिंक्रोनस स्पीडच्या वरती जाणार नाही. तो काय जाणार इथे सिंक्रोनस स्पीडवरच ईएमएफ इंड्यूस 0 होऊन जाणार, कारण रिलेटिव्ह स्पीड जेव्हा होणार 0, रोटरी फिरेल सिंक्रोनस स्पीडने आणि तुमचा जे आहे रोटरची मॅग्नेटिक फील्ड पण काय फिरेल सिंक्रोनस स्पीडने. मग फ्लक्स कट कसे होणार? जर फ्लक्स कटच नाही झाले, फ्लक्स जर कटच नाही झाले तर ईएमएफ इंड्यूस होणार का नाही, करंट होणार का नाही, टॉर्क येणार का नाही, टॉर्क नाही तर रोटेटिंग मोशन येणार का नाही. मग अशाच करणार आहे सिंक्रोनस स्पीड पर्यंत जाणार, पण तो सिंक्रोनस स्पीडवर जसा पोहोचेल तो मागे येऊन जाणार. तो कधीच सिंक्रोनस स्पीडवर रन करू शकणार नाही, कारण सिंक्रोनस स्पीडवर रन करायसाठी रोटेटिंग मोशनसाठी इम्पॉर्टंट असते टॉर्क. रोटेशनल मोशनचा इनपुट कोणता आहे? टॉर्क आहे. जर तुमचा टॉर्क 0 झाला ना तर रोटेशनल मोशन येतच नाही. मी म्हटलं पहिले टॉर्क मग स्पीड, पहिले टॉर्क येत असते मग काय येत असते स्पीड येत असते. मग स्पीड येणार काय? टॉर्कच नाही येणार, नाही येणार. तो काय म्हणणार स्लो डाऊन होणार ना, तो नेहमी काय करेल रिड्यूस स्पीडवर काय करेल ऑपरेट करेल. आता इथे त्या स्पीडला जे मी म्हटलं की रिड्यूस स्पीडवर रन करेल. रिड्यूस स्पीड म्हणजे काय? आता किती असणार? क्वांटिटेटिव्हली जर बघितलं तसं जर नो लोडवर असेल, नो लोडवर असेल तर हा नियर टू सिंक्रोनस स्पीड रन करते. हे नियर टू सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय की ॲट नो लोड एनआर राहते तुमचा, हे किती आहे 1500 आहे, तर हा एनआर राहणार 1485 ते 1490 इथपर्यंत राहणार. नो लोडवर जी आहे स्पीड नियर टू सिंक्रोनस स्पीड राहते, बट सिंक्रोनस स्पीड कधीही अचीव करू शकत नाही. म्हणूनच या मोटरला आपण काय म्हणतो असिंक्रोनस मोटर म्हणतो. आता पहा जर हा कधी सिंक्रोनस स्पीडवर रन करू शकत नाही तर इथे काय झालं सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड मध्ये काय आला डिफरन्स आला. सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड मध्ये काय आला डिफरन्स आला. याला म्हणतो आपण स्लिप स्पीड. याला म्हणतो आपण स्लिप स्पीड. हे स्लिप स्पीड काय आहे? रोटर स्लिप करतोय ना, मागे जातो. रोटर काय करतोय? स्लिप करतोय. स्लिप करतोय म्हणजे काय झालं? मागे चालला ना तो पुढे नाही चालला, तो काय झाला मागे चालला. कोणत्या स्पीडनी मागे चालला? आता कोणत्या स्पीडनी? स्लिप स्पीडनी. ही स्लिप स्पीड काय असते? ही स्लिप स्पीड असते ns मायनस काय nr. याला आपण म्हणत असतो ns मायनस nr. ns मायनस nr काय असते? तुमची स्लिप स्पीड असते जेनी रोटर मागे राहू राहिला. ठीक आहे, जेनी काय राहू राहिला? मोटर मागे राहू राहिला. ती काय आहे? ns मायनस काय आहे? nr आहे. ठीक आहे, मग इथे एक टर्म येते ज्याचं नाव आहे स्लीप. स्लीप काय असते? स्लीप असते. स्लीपला आपण शो करतो s नी. स्लीपला आपण शो करतो s नी, स्मॉल s नी इंडिकेट करतो. स्लीप s इथे बसू राहते ns मायनस nr डिवाइडेड बाय ns. स्लीप s राहते तुमची ns मायनस nr इथे डिवाइडेड बाय ns. याला म्हणतो आपण पर्सेंटेज स्लीप. याला म्हणतो आपण, हे जे आहे तुम्ही याला मल्टिप्लाय बाय 100 करू शकता, पर्सेंटेज मध्ये आणू शकता और तुम्ही पॉइंट मध्ये पण याला ठेवू शकता. ठीक आहे, पर्सेंटेज म्हटलं तर तुम्हाला मल्टिप्लाय बाय 100 करावं लागेल. आता ही पर्सेंटेज स्लिप काय? तुम्ही काय केलं याला ना विथ रिस्पेक्ट टू पाहिलं सिंक्रोनस स्पीड. जी स्लिप स्पीड आहे त्याला काय पाहिलं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू पाहिलं सिंक्रोनस स्पीड. हे काय झालं तुमचं? हे झालं s ns मायनस nr डिवाइडेड बाय काय झालं ns. मग अशा वेळेस हे ns मायनस nr काय झालं? मी याला समजू शकतो ना ns. हा ns ने s ला मल्टिप्लाय केलं, हा काय झाला तुमचा s ns. याला एक थोडासा कन्सेप्ट समजून घ्या. याला म्हणतो आपण
स्लीप काय असते की ज्या स्पीडनी तुमचे जे आहे याच्यामध्ये किती कमी स्पीडनी तुमची मोटर काय करते आहे, रन करते आहे, त्याला म्हणतो आपण स्लीप. ठीक आहे. स्लीप म्हणजे आपण मी पुन्हा एकदा सांगतो, स्लीप म्हणजे तुम्ही काय आहे किती मागे राहता, किती स्लीप करता. ठीक आहे. ते ही झाली तुमची स्लीप. आता रोटर काय रोटरला मागे रोटरला. मग आता हेच बघायचं मला. मी आता इथे इथे बघतो की एखादी जर स्पेसिफिक स्लीप असेल, एखादी स्लीप स्पीड असेल और एखादी स्पेसिफिक स्लीप, ऑफकोर्स स्लीप स्पीड आणि स्लीप येणारच. ठीक आहे. जर स्लीप येणार तर या ठिकाणी हे काय बनून जाणार, हे बनून जाणार E2S आणि हे काय बनून जाणार F2S. हे काय बनून जाणार F2S आणि हा काय झाला तुमचा झाला F2. जर आता हे होत आहे, याची थोडंसं याच्याबद्दल बघू. मला एक सांगा, जर जेव्हा स्टँड स्टील आहे तेव्हा तुमचा जो आहे रोटरची स्पीड किती आहे 0. रोटरची स्पीड किती आहे 0. मग स्लिप किती झाली तुमची. स्लिप जर मी s ची गोष्ट करतो, स्लिप स्पीड झाली ns. स्लिप स्पीड काय झाली ns. स्लिप किती झाली ns - 0 डिवाइडेड बाय ns. स्लिप किती झाली 1. स्लीप किती झाली 1. आता तुम्हाला कळेल की जे स्लीप 1 और तुम्ही याला 100% और तुम्ही काय म्हणायला 100% म्हणजे रोटर 100% नी मागे राहतो. हे पर्सेंटेज काय असते एक सांगतो तुम्हाला. जर म्हटलं की रोटर 5% स्लीप आहे 5%, म्हणजे जे सिंक्रोनस स्पीड असते त्याचे 5% घ्यायचे, ते त्याच्यातून मायनस करायचे. तेवढ्या स्पीडने तुमचा काय राहणार आहे रोटर फिरेल. तेवढ्या स्पीडने काय होणार, तुमच्या काय होणार आहे रोटर फिरणार आहे. याला काय म्हणतो आपण स्लीप. ठीक आहे. ऍट स्टँड स्टीलला काय झाली स्लीप किती आहे 1. जर अशी कंडिशन आली की NR = NS झाला, NR = काय झाला NS झाला, NR = NS झाला, तर हे किती झाला 0 झाला. NS - NS किती, NR किती झाला 0. स्लीप स्पीड किती झाली 0. जर स्लीप पाहत असेल फक्त S, जर स्लीप बघत असेल NS - NR डिवाइडेड बाय NS, ते झालं 0. म्हणजे आता स्लीप किती आहे 0. स्लीप जर 0 आहे याचा मीनिंग काय आहे, याचा मीनिंग आहे की रोटर आणि जे आहे रोटर स्पीड आणि तुमची जी रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डची जी स्पीड आहे ती काय झाली सेम झाली. म्हणजे रोटर आता स्लीप नाही करतोय. तर S = 1 केव्हा येणार, S = 0 कधी येणार, S = 0 येणार जेव्हा NR = NS बनेल आणि या स्पीडवर तर ती कधीही रन करत नाही. म्हणजे जी स्लीप व्हॅरी होत असते, एक लक्षात घ्या, जेव्हा स्लीप व्हॅरी होते म्हणजे काय, जसं फिरायला लागेल तशी स्लीप व्हॅरी होते. स्लीप जेव्हा व्हॅरी होते तेव्हा ती व्हॅरी होत असते 1 to 0, उलट होत असते. ही होत असते 1 to 0. सर आपल्याला स्लीप किती पाहिजे, आपल्याला स्लीप पाहिजे असते कमीत कमी. मग या ठिकाणी मी याला म्हटलं, जर अंडर रनिंग कंडिशन एका स्पेसिफिक स्पीडवर जर इथे NR स्पीडवर काय करते, रन करते आहे, NR स्पीडवर जर रन करते आहे, इथे रिलेटिव्ह स्पीड येणार. इथे काय येणार आहे रिलेटिव्ह स्पीड येणार, NS - येणार आणि इथे काय येणार आहे जे EMF इंड्यूस झाला तो आला आणि सोबत फ्रिक्वेन्सी पण आली तुमची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय NS - येणार. आता बघायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ह्याच गोष्टी इथे प्रॉपरली समजून घ्यायची. याच गोष्टी काय करायच्या आहे प्रॉपरली समजून घ्यायची आहे की इथे कसं काय होते. तर इथे आपण थोडंसं डिस्कशन करू स्पीड बद्दल. ठीक आहे. फक्त हे आपल्याला एवढंच पाहिजे होतं. आता जे मी सांगेन तुम्हाला की कशी काय स्पीड व्हॅरी होते. आता कशी काय स्पीड व्हॅरी होत आहे आणि विथ रिस्पेक्ट टू ईच अँड एव्हरी सांगेन तुम्हाला कशाच्या रिस्पेक्ट मध्ये कसं होत आहे. ठीक आहे. आता मी पहिले काय करतो, मी इथे फर्स्ट मला पाहिजे का नेहमी स्पीड घेताना हे रिलेटिव्ह घ्यायची. स्पीड घेताना काय घ्यायची रिलेटिव्ह घ्यायची. मी काय करतो फर्स्ट एक पॉइंट आहे स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग magnetic field with respect to stator body. ठीक आहे. मी हे सगळे पॉइंट्स घेतोय, तुम्हाला सगळे स्पीड बद्दल माहिती असायला पाहिजे की कसं होतं. मी जर इथे बघत असेल की अंडर रनिंग कंडिशन रोटरची स्पीड आहे NR.
या कंडिशन्सला आपण बघतोय. ठीक आहे. जर मी पाहतो स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू स्टेटर बॉडी, ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये घेणार मला हे सांगा याची स्पीड किती आहे, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डची स्पीड किती आहे, ns. स्टेटर बॉडी जर पाहतो, स्टेटर बॉडी जर तुम्ही बघत असेल, स्टेटर बॉडी काय होती, स्टेशनरी, त्याला काय करतात, ns मायनस nr, सॉरी ns मायनस 0. स्टेशनरी आहे ना, स्टेटर बॉडी स्टेशनरी आहे, तर त्याची स्पीड किती आहे, 0. आता हे जर मी उलटे केलं पहा कसं होतं, हे जर मी उलटे केलं की मी म्हटलं स्पीड ऑफ स्टेटर बॉडी, पहा काय करतोय, स्पीड ऑफ स्टेटर बॉडी विथ रिस्पेक्ट टू RMF. जर मी बघत असेल तर काय असणार, स्पीड काय येणार आता विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या येते, RMF. स्टेटर बॉडी काय आहे, स्टेशनरी. स्टेटर बॉडी काय तुमची स्टेशनरी आहे, ते हे काय होणार, हे आहे स्टेशनरी, ची स्पीड किती आहे, 0. ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये कोणाला येते, मायनस करा ns, हे किती येणार, मायनस ns. हे काय येणार आहे, मायनस ns येणार आहे. ठीक आहे. आता इथून थोडंसं कॉम्प्लिकेटेड सुरू होऊन जाते. आता पहा इथे थर्ड, स्पीड ऑफ रोटर, पहा काय होतं, स्पीड ऑफ रोटर बॉडी with respect to stator body. पहा with respect to stator body, मला एक सांगा, with respect to जर स्टेटर बॉडी पाहत असेल, रोटर कोणत्या स्पीडने फिरते, nr. रोटर कोणत्या स्पीडने फिरते, nr. स्टेटर बॉडी काय आहे, स्टेशनरी. मग अशा वेळेस ही स्पीड किती असणार आहे, ही असणार आहे nr मायनस 0, which is equals to काय, nr. कोणती स्पीड आहे, nr रोटर स्पीड आहे, पण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, स्पीड इज ऑलवेज रिलेटिव्ह. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, जर मी बाहेर पाहतो, मी स्टेशनरी आहे, मी मोटरकडे पोहोचलो, तर रोटर मला फिरता नाही सुरत, कोणत्या स्पीडने दिसेल, nr स्पीडने दिसेल, कारण मी स्टेशनरी आहे, रोटर फिरते. मी स्टेशनरी आहे, रोटर काय करते, फिरते आहे. आता हे बघा या ठिकाणी स्पीड ऑफ, पहा काय बघा, स्पीड ऑफ, मी इथे म्हणतोय पहा, स्पीड ऑफ रोटर बॉडी विथ रिस्पेक्ट टू RMF. जर मी रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड कोणी प्रोड्यूस केलेली, स्टेटर मॅग्नेटिक फील्ड म्हणून आपण त्याला. ठीक आहे. जर मी हे पाहत असेल, हे किती येणार आहे, रोटर बॉडी विथ रिस्पेक्ट टू RMF पाहत आहे, हे किती येणार आहे, nr मायनस ns. हे येणार आहे nr मायनस ns. तुम्ही काय करताय, रोटर बॉडीची विथ रिस्पेक्ट टू तुम्ही पाहताय, ही बॉडी वेगळी, ठीक आहे, आणि तुम्ही पाहताय हे वेगळं. तर अशा वेळेस काय होत आहे, हे येत आहे इथे जे आहे, तुम्ही याला पाहताय, हे येत आहे nr मायनस ns. आता नेक्स्ट मला माहिती आहे स्पीड ऑफ रोटर मॅग्नेटिक फील्ड with respect to rotor body. With respect to rotor body. आता पहा काय करायचं, मला पहा किती हे इंटरेस्टिंग होऊ राहिलं. हे एक तुमचं जे आहे कसं काय ते वाढत जाते आणि हे कसं काय समजत. पहा आता मला काय करायचं, रोटर मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू रोटर बॉडी बघायचं. इथे पहिले काय काय फिरत होतं हे बघायचं आपल्याला. इथे काय स्टेटर मॅग्नेटिक फील्ड फिरते, ज्याला आपण RMF म्हणतो. मग रोटर काय झाला, रोटर या ठिकाणी EMF इंड्यूस झाला, करंट फ्लो झाला, टॉर्क आला, रोटर फिरायला लागला. रोटर जर फिरायला लागला तर या ठिकाणी काय होते, इथे जी रिलेटिव्ह स्पीड आहे ते कमी होऊन जाते. तर EMF इंड्यूस का होतो, कमी. EMF इंड्यूस का होतो, कमी होतो. सोबत फ्रिक्वेन्सी पण काय होऊन जाते, कमी होऊन जाते. सोबत काय होऊन जाते, फ्रिक्वेन्सी पण काय होऊन जाते, कमी होऊन जाते. फ्रिक्वेन्सी किती येते, फ्रिक्वेन्सी आता हेवढीच बघायला आपल्याला. इथे जर रोटरची फ्रिक्वेन्सी जर बघत असेल, जर मी रोटरची फ्रिक्वेन्सी बघत असेल तर रोटरची फ्रिक्वेन्सी किती येणार आहे, फ्रिक्वेन्सी येणार आहे ns मायनस nr हा मल्टिप्लाय बाय p डिवाइडेड बाय 120 डिग्री. 120 नॉट डिग्री,
इथे काय याला आपण F2S म्हणतो, याला म्हटलं होतं F2S. ठीक आहे, म्हणजे पहा काय होईल, जी जशी फ्रिक्वेन्सी राहणार, जशी फ्रिक्वेन्सी राहणार तशी रिलेटिव्ह स्पीड राहणार. आपण काय पाहिलं होतं इथे, पहा इथे सिक्वेन्स पहा, जशी फ्रिक्वेन्सी दिली तशी नंबर ऑफ पोल्स दिले, तसं काय सिंक्रोनस स्पीड आहे. ठीक आहे, तसं काय सिंक्रोनस स्पीड आहे. आता याच्या उलट जशी स्पीड आहे तशी काय आहे फ्रिक्वेन्सी आहे. जशी स्पीड आहे, स्पीड किती आहे ns मायनस काय आहे nr. मग आता मला सांगा की तुम्ही काय केलं, तुम्ही ही फ्रिक्वेन्सीचा सप्लाय इथे दिला, या फ्रिक्वेन्सीचा काय दिला सप्लाय या ठिकाणी दिला, मग या ठिकाणी या फ्रिक्वेन्सीचा सप्लाय दिला, तर जसं फ्रिक्वेन्सी तशी काय असणार स्पीड असणार. कोणाची, मॅग्नेटिक फील्डची स्पीड. कोणाची असणार आहे, मॅग्नेटिक फील्डची स्पीड. कोणाच्या, रोटरच्या. पहा तुम्ही रोटरच्या विथ रिस्पेक्ट टू रोटर बॉडीज बघताय. ठीक आहे, मग अशा वेळेस जर बघत असेल तर ते जे आहे ते किती येणार, ते जर मला बघायचं असेल तुम्ही काय करतो, कम्पेअर करतो. इथे काय करतो, कम्पेअर करतो, इथे घेतो. ओके, इथे डायरेक्ट तसं सांगता येणार की सध्या मी याला टेम्पररी इथे सांगून देतो तसं की जे स्पीड राहणार ती राहणार nr मायनस ns. ती राहणार nr मायनस ns. मी थोडंसं याला इथे थोडं याला शॉर्ट करतो, याला पुन्हा डिटेल मध्ये सांगतो की कसं होणार, काय होणार, कसा दिसेल. जर मी पाहणार ते काय आहे इथे ns मायनस nr. आता हे ns मायनस nr याला आपण काय म्हणू शकतो, sns. nr मायनस ns ला काय म्हणू शकतो, sns. आपण पाहिलं होतं ns मायनस nr काय राहते, तुमची स्लिप स्पीड राहते, त्याला तुम्ही sns म्हणू शकता. याला p डिवाइडेड बाय 120 डिग्री. मला एक सांगा, जर रोटरची फ्रिक्वेन्सी ही आहे म्हणजे त्याची स्पीड काय असणार आहे, ती असणार आहे sns. ती काय असणार आहे sns विथ रिस्पेक्ट टू रोटर बॉडी पाहत आहे, तर ही काय असणार आहे, ही असणार आहे sns मायनस nr. sns मायनस काय असणार आहे, nr असणार आहे. त्याला मी थोडं बेटर एक्झाम्पल दे तुम्हाला इथे क्लिअरली सांगतो. याला हे एक बेटर एक्झाम्पल आपल्याला कळलं. पहा काय, ठीक आहे, आपण इथे कन्सिडर करू की आपण पाहतो एक्झाम्पल मध्ये ही ट्रेन. ठीक आहे, ही एक ट्रेन आहे की जी मूव्ह करते इकडे, आणि इथे आहे तुमचा प्लॅटफॉर्म. ठीक आहे, हा प्लॅटफॉर्मवर मी उभा आहे. ठीक आहे, और इथे एक XYZ पर्सन उभा आहे. आता या ट्रेन्स कोणत्या आहे पहा, इथे या ट्रेन्स कोणत्या आहे, कशा आहे हे तुम्हाला सांगायचं. आता जर हा पर्सन आहे, हा पर्सन जर इथे उभा आहे आणि तो जर रोटर मॅग्नेटिक फील्ड कडे पाहत आहे, हे आहे तुमचे सॉरी नॉट रोटर, स्टेटर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड पहा, एक एक तुम्हाला समजतं. जर मी पाहतोय पहिलेच पाहिलं स्पीड ऑफ रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे स्टेटर मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू रोटर बॉडी, ही काय तुमची विथ रिस्पेक्ट टू स्टेटर बॉडी, ही काय आहे स्टेटर बॉडी. हे तुमचा प्लॅटफॉर्म आहे. जर एक ट्रेन चालली, मी जर या ट्रेन कडे पाहत असेल, मला काय दिसेल, जेवढ्या स्पीडने दिसेल मी स्टेशनरी आहे. मी काय आहे, स्टेशनरी आहे. मी जर स्टेशनरी आहे तर मला ही स्टेटर मॅग्नेटिक फील्ड असेल, फिरताना कोणत्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज डायरेक्शनने, कोणत्या स्पीडने, ही स्पीड दिसेल मला सिंक्रोनस स्पीड ns. हे काय दिसेल मला, सिंक्रोनस स्पीड ns. ठीक आहे, आता हे झालं. याच्यानंतर एक दुसरी ही ट्रेन आली, एक दुसरी ही ट्रेन आली. आता ह्या ट्रेनचं बघा काय झालं, ही ट्रेन आहे तुमची रोटर बॉडी. ही ट्रेन काय तुमची रोटर बॉडी. रोटर कोणते आहे, जर विथ रिस्पेक्ट टू स्टेटर बॉडी रोटर कडे पाहिला तर तुम्हाला काय दिसते, तुम्हाला दिसते त्याची स्पीड दिसते nr. रोटर बॉडीची स्पीड काय दिसते, nr दिसते. आता बघा इथे स्टेटर मॅग्नेटिक फील्ड फिरते आहे, रोटर फिरते आहे, तुम्हाला काय आहे रिलेटिव्ह स्पीड काय पाहिजे, झिरो. कोणामध्ये, स्टेटर मॅग्नेटिक फील्ड आणि रोटर मॅग्नेटिक फील्ड मध्ये. म्हणजे तुमची जे आहे इथे EMF इंड्यूस होता AC वाला, जर EMF इंड्यूस AC होतं, जर EMF इंड्यूस जर AC होतं, मग अशा वेळेस इथे काय असणार आहे, जसा AC आहे तसा काय होणार, आपण रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. ऑफ कोर्स आपण काय करणार, याची वाइंडिंग ही 3 फेज और 2 फेज और 3 फेज करू, त्यापेक्षा जास्त फेज AC करू शकतो.
तर अशा वेळेस काय होणार की इथे काय होणार आहे, इथे पण याची पण रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड आहे ना, कोणत्या डायरेक्शनने फिरेल, ही पण फिरेल कोणत्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज डायरेक्शनने. आता पहा काय केलं, या ट्रेनवर चढले, या रोटर बॉडीवर आहे तुमची, पहा या रोटर बॉडीवर आहे तुमची, इथे रोटर मॅग्नेटिक फील्ड, याच्यावर काय तुमची रोटर मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, रोटर मॅग्नेटिक फील्डची जर मला स्पीड बघायची असेल तर रोटर मॅग्नेटिक फील्डची फ्रिक्वेन्सी बघावं लागेल. फ्रिक्वेन्सी आपण पाहिली, फ्रिक्वेन्सी किती राहते रोटरची, जर मी फ्रिक्वेन्सी पाहिली जो ईएमएफ इंड्यूस होत आहे तिथे फ्रिक्वेन्सी किती आहे, F2 ns nr into p divided by the 120 डिग्री. ही काय रोटरची फ्रिक्वेन्सी अंडर रनिंग कंडिशन, कारण nr घेतोय ना, रोटरची स्पीड जर घेतली आपण, रोटर फिरतोय म्हटलं आपण, रोटर जर फिरतोय म्हटलं आपण, अशा वेळेस काय होणार आहे, अशा वेळेस तिथे तुम्ही पाहणार आहे तुमची जी आहे ती ईएमएफ इंड्यूस होणार, रिलेटिव्ह स्पीड हा कन्सेप्ट येणार, ns nr तेवढाच ईएमएफ इंड्यूस होणार, तेवढीच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर ही जी आहे रोटर मॅग्नेटिक फील्ड, जर मी बघत असेल रोटर मॅग्नेटिक फील्डची जी स्पीड आहे ती किती राहणार आहे, ns nr, ns मायनस काय असणार आहे, nr असणार आहे. आता हे ns nr म्हणजे काय, हा आहे sns, पण धावतो कोणत्या डायरेक्शनने आहे, धावतो याच डायरेक्शनने, धावतो काय आहे, याच डायरेक्शनने. पहा आता हे कसं काय समजते, कसं काय क्लिअर होतं, मी याला पुन्हा प्रूव्ह पण करून देणार. एसएनएस कसं काय आलं, हे कसं काय आलं, याची फील्ड कशी काय आली, थोडंसं काय झालं की एक पॉइंट मधात कुठेतरी मिस झाला, त्याच्यामुळे हे आपण त्याला पुढे एखाद्या टॉपिक मध्ये याला कव्हर अप करू की कसं होते ns nr ही स्पीड कशी काय. ठीक आहे, तसं त्या फ्रिक्वेन्सीवरनं कळते आणि डायरेक्शन काय असणार आहे सेम. आता पहा सगळे एकाच डायरेक्शनने धावतात, सगळे एकाच डायरेक्शनने धावतात. मला ना एक गोष्ट बघायची, मी ना काय करतो, स्टेटर बॉडीच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये स्टेटर मॅग्नेटिक फील्डची काय आहे, याची स्पीड किती आहे, 0. यांनी जर या ट्रेन कडे पाहिलं तर ही ट्रेन किती स्पीडने जाताना दिसेल, याला ns स्पीडने जाताना दिसेल. ते होतं आपलं पहिलं. ठीक आहे, ते होतं पहिलं काय की यांनी याच्याकडे बघितलं, कोणी पाहिलं, स्टेटर बॉडीनी या स्टेटर मॅग्नेटिक फील्ड कडे पाहिलं, या ट्रेन कडे पाहिलं, तर ही ट्रेन काय दिसते आहे, सिंक्रोनस स्पीडने धावताना दिसते. मग इथे आला तर ns -0 काय तो स्टेशनरी. आता उलट तुम्ही या ट्रेनच्या आतमध्ये बसले, पहा काय फरक पहा काय, तुम्ही या ट्रेनच्या आतमध्ये बसले आणि तुम्ही काय केलं, याच्याकडे पाहिलं, ट्रेन पुढे चालली, एक प्लॅटफॉर्म वरच्या माणसाकडे बघताय, तो माणूस कुठे जाताना दिसेल, मागे जाताना दिसेल. कोणत्या स्पीडने, तुम्ही ज्या स्पीडने समोर जाताय तेवढ्या स्पीडने तो मागे जाताना दिसेल, तो स्टेशनरी आहे. तो काय आहे, स्टेशनरी आहे. इथे मूव कोण झाले, तुम्ही, म्हणूनच इथे बघा आलं -ns. जर तुम्ही स्टेटर बॉडीला पाहिलं विथ रिस्पेक्ट टू रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये पाहिला तो कुठे आहे, येथे. याच्या रिस्पेक्ट मध्ये जर तुम्ही याला पाहिलं, ठीक आहे, कोणाची स्पीड पाहताय, रोटर बॉडीची. रोटर बॉडी तसं ते फिरत असते, फिरत कोण आहे, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड. जर तुम्ही रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डच्या रिस्पेक्ट मध्ये याच्याकडून जर याच्याकडे पाहिलं तर हा कुठे जाताना मागे, म्हणून याची स्पीड काय आली, निगेटिव्ह. म्हणून याची स्पीड काय आली, निगेटिव्ह आली. पहा आता कन्सेप्ट किती क्लिअर होते. आता मी स्टेटर बॉडी कडून काय केलं, यांनी काय केलं, या ट्रेन कडे पाहिलं. पहा फरक पहा काय, तुम्ही काय केलं, इथून तुम्ही याच्याकडे पाहिलं, कोणाकडे, स्टेटर बॉडीने रोटर बॉडीकडे पाहिलं. रोटर बॉडीकडे जर पाहिलं तर हा काय करते, हे तुम्हाला काय दिसेल, कोणत्या स्पीडने दिसेल, nr -0. nr काय, मायनस काय, 0. ठीक आहे. आता आपण पाहिलं तर स्पीड ऑफ रोटर बॉडी विथ रिस्पेक्ट, स्पीड ऑफ रोटर बॉडी विथ रिस्पेक्ट टू रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक, रोटर बॉडी विथ रिस्पेक्ट टू इथे स्टेटर मॅग्नेटिक फील्ड विथ रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय घेतलं होतं आपण, स्टेटर मॅग्नेटिक फील्ड. दोन्ही सेम डायरेक्शन झाली, पण तुम्ही कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये पाहताय, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डच्या रिस्पेक्ट मध्ये पाहताय, तुम्हाला काय दिसेल, हे दिसेल nr मायनस काय दिसेल, ns. nr मायनस काय दिसेल, ns. एक्झाम्पल काय की दोन्ही सेम डायरेक्शनने चालतात. जर सपोज करा दोन्ही सेम स्पीडने चालतात, दोन ट्रेन सेम स्पीडने चालल्या, तुम्ही एका ट्रेन मधून दुसऱ्या ट्रेन मध्ये पहा, तो व्यक्ती तुम्हाला काय दिसेल, स्टेशनरी दिसेल.
कारण रिलेटिव्ह स्पीड किती आहे, रिलेटिव्ह स्पीड किती आहे 0 जर सेम स्पीड दिसेल. जर इथे कोणाचीही स्पीड जास्त असेल तर इथे तुम्हाला सेम डायरेक्शन घेतलं ना तुम्हाला तो एक तर कमी स्पीड दिसेल और जास्त स्पीड दिसेल. ठीक आहे. तर हे काय झालं तुमचा, जर ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये पाहताय तो जास्त इम्पॉर्टंट आहे. तर इथे एनआर मायनस काय आला एनएस. आता थोडंसं इथे पहा मी काय करतो, मी या ठिकाणी काय म्हणतो पहिले सिंपल वाला घेऊ मग त्याला कॉम्प्लिकेटेड. इथे मी म्हणतो आहे की मला विथ रिस्पेक्ट टू स्टेटर रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डची स्पीड बघायची. विथ रिस्पेक्ट टू स्टेटर बॉडी मला पाहायचं आहे रोटर मॅग्नेटिक फील्डची स्पीड. रोटर मॅग्नेटिक फील्डची स्पीड मला एक सांगा, याच्याकडून जर मी याच्याकडे पाहिलं, हा व्यक्ती कुठे धावू राहिला, इकडे धावू राहिला. सेम डायरेक्शन, सगळे एकाच डायरेक्शनने जातात. हा ट्रेनच्या वरती धावतोय. हा काय करतोय, हा ट्रेनच्या वरती धावतोय. आता बघा मला एक सांगा, इथे हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे बरं. याला थोडंसं लक्षात द्या की तुम्हाला कसं सपोज करा की ही ट्रेन धावते आहे 100 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. पहा एक्झाम्पल पहा मी काय करतो आहे, कसं बघतो आहे, हे खूप इम्पॉर्टंट. कसं काय झालं, जर हा धावतोय 100 किलोमीटर वरती पण याच्यावरती एक व्यक्ती धावतो आहे 10 किलोमीटर पर आवर याच्यावरती. ठीक आहे. पहा हे रोटर बॉडी हे चालले एका डायरेक्शनने, याच्यावरती हा धावतो. मला एक सांगा, यांनी जर याच्याकडे पाहिलं तर कोणत्या स्पीडने दिसेल. जर तुम्ही बघत असाल प्रॉपरली तुम्हाला काय 10 किलोमीटर पर आवर दिसणार आहे का, नाही. तुम्हाला हा दिसेल 110 किलोमीटर पर आवरने, कारण ही ट्रेन मूव्ह करते आहे त्याच्यावरती तो धावत आहे. जर मी स्टेशनरी बॉडीने त्याच्याकडे पाहिलं, जर स्टेशनरी बॉडीने त्याच्याकडे पाहिलं तर इथे तुम्हाला काय दिसेल की याची स्पीड काय झाली, ऍड झाली. ट्रेन वाला एग्जांपल इमॅजिन करून बघा. ट्रेन वाला एग्जांपल काय करून बघा, इमॅजिन करून बघा की ट्रेन धावते त्याच्यावरती तुम्ही धावता. त्याच्यावरती काय करता आहे, तुम्ही धावताय. त्याच्यावरती जर तुम्ही धावताय आणि मी बाहेरचा एक व्यक्ती त्याच्याकडे पाहतोय तर त्याची स्पीड काय राहणार आहे, त्याची स्पीड राहणार आहे 10 प्लस 100 110 किलोमीटर पर आवर. तर मी या ठिकाणी बघायला येतो आहे थर्ड हे इथे जवळ सुरू तर 6th इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. स्पीड ऑफ इथे म्हणतो आहे रोटर मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू स्टेटर बॉडी. विथ रिस्पेक्ट टू काय पाहतो आहे, स्टेटर बॉडी पाहतोय. जर विथ रिस्पेक्ट टू स्टेटर बॉडी पाहिजे, स्टेटर बॉडी काय स्टेशनरी, मला हा काय दिसेल, हा या डायरेक्शनने धावतोय. हा याची स्पीड किती दिसेल, याची स्पीड आणि याची स्पीड काय जाणार आहे, ऍड होऊन जाणार. याची स्पीड आणि याची स्पीड काय जाणार, ऍड होऊन जाणार. आता तुम्ही नंतर सबट्रॅक्ट नाही होणार आहे. सबट्रॅक्ट तेव्हा होते जेव्हा तुम्ही कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये पाहताय. ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये पाहताय तो सबट्रॅक्ट आहे, ज्याच्या रिस्पेक्ट मध्ये पाहताय तो काय होणार आहे, मायनस होणार. तर मी इथे जर पाहिलं की ह्या दोन स्पीड काय होणार, ऍड होईल. तर पाहिजे काय होतात एनएस, सॉरी आपण याला काय म्हणू, हे जे आहे एसएनएस प्लस एनआर मायनस काय 0. -0 कोणाचा आला, स्टेटर बॉडीचा. -0 कोणाचा आला, स्टेटर बॉडीचा. तुम्ही काय पाहताय, रोटर मॅग्नेटिक फील्डची स्पीड. तुम्ही काय पाहताय, रोटर मॅग्नेटिक फील्डची स्पीड. आता एसएनएस काय होता, एसएनएस होता एनएस मायनस एनआर प्लस एनआर इज इक्वल्स टू किती आला, एनएस. जर तुम्ही स्टेटर बॉडी कडनं जर तुम्ही रोटर मॅग्नेटिक फील्ड कडे बघत असेल, जर स्टेटर बॉडी कडनं जर तुम्ही रोटर मॅग्नेटिक फील्ड कडे बघत असेल तर रोटर मॅग्नेटिक फील्ड कोणत्या स्पीडने धावते, एनएस स्पीडने. आता पहा इथे एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो, की या ठिकाणी जर रोटर बॉडीने स्टेटर बॉडीने रोटर मॅग्नेटिक फील्ड कडे पाहिलं तर ते धावते एनएस स्पीडने. जर स्टेटर बॉडीने स्टेटर मॅग्नेटिक फील्ड कडे पाहिलं तर ते पण फिरते एनएस स्पीडने. मग मला एक सांगा, दोन्ही मॅग्नेटिक फील्डची रिलेटिव्ह स्पीड किती झाली, 0. जर
रोटर मॅग्नेटिक फील्ड आणि स्टेटर मॅग्नेटिक फील्डची जर तुम्ही स्पीड बघत असाल ती किती होणार आहे, ती होणार आहे 0 होणार आहे. आपल्याला हा पोल आणि हा पोल एकमेकांना काय दिसेल, स्टेशनरी दिसेल, कारण हे पण फिरते हे पण फिरते, दोघांची स्पीड काय आहे, सेम आहे. हे आपला कन्सेप्ट आहे. आपला कन्सेप्ट हाच म्हणते नेहमी की तुम्हाला काय आहे, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला नेहमी स्टेटर पोल्स आणि रोटर पोल्स और ज्याला आपण तुम्ही पोल्स क्रिएट करायला, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करायला एमएफ लागतं, त्याला म्हणतो म्हणजे स्टेटर एमएफ आणि रोटर एमएफ. हे स्पेसमध्ये म्हणजे या हवेत, मॅग्नेटिक फील्ड तसे हवेत राहतात, ठीक आहे. हे काय दिसलं पाहिजे, एकमेकांना दिसलं पाहिजे, स्टेशनरी दिसले पाहिजे. तेव्हाच काय होणार आहे, त्यांच्यामध्ये काय येणार आहे, फोर्स येणार आहे. तेव्हाच काय येणार आहे, त्यांच्यामध्ये काय येणार आहे, फोर्स येणार आहे. हे दोन काय झाले, एकमेकांना गेले, स्टेशनरी झाले. आता आपण थोडंसं याला कॉम्प्लिकेटेड करू. हे तर इथे रिस्पेक्ट मध्ये बघा, मी काय करतो, मी इथे म्हणतो की मला पाहायचं आहे स्टेटर मॅग्नेटिक फील्डची जी आहे, मला पाहिजे आहे रोटर मॅग्नेटिक फील्ड विथ रिस्पेक्ट टू स्टेटर मॅग्नेटिक फील्ड. याचं स्टेटर बॉडी घेतलं होतं. मला एक सांगा, रोटर मॅग्नेटिक फील्ड आणि तुम्हाला काय आहे स्टेटर मॅग्नेटिक फील्ड, जर याच्या आतमध्ये एक ट्रेन इथे बसलेला व्यक्ती आहे, तो जर याच्याकडे बघत असेल, याची स्पीड काय दिसेल तुम्हाला, याची स्पीड प्लस का होणार, याची स्पीड. जर याच्यातून जर तुम्ही याच्याकडे पाहिला तर रोटर मॅग्नेटिक फील्डची स्पीड काय होती तुमची, एस प्लस येणार. एस प्लस काय होती, येणार. तुम्हाला काय मिळाले, ती मिळाली होती तिथे जे आहे एनएस होते. रोटर मॅग्नेटिक फील्ड, स्टेटर मॅग्नेटिक फील्डची काय, एनएस. दोघांची सबट्रॅक्शन करा काय येणार आहे, या ठिकाणी येणार आहे 0. स्टेटर मॅग्नेटिक फील्ड, रोटर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जी स्पीड राहते ती किती राहते, नेहमी किती राहते, 0 राहते. ठीक आहे. छोटासा तो डाऊट तुम्हाला येऊ शकतो, तो डाऊट येऊ शकतो या एस एन एस वर और एन एस मायनस एन आर वर. तर या डाऊटला मी क्लिअर करतो की कसं राहतं, कसा काय तिथे त्या फ्रिक्वेन्सीचा सप्लाय आला आणि कसा जी रोटरने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली ती किती आली, एस